पालकाची भाजी करण्यासाठी पालक आता स्वच्छ निसून स्वच्छ आता धुवून चिरून घेतलेला आहे। आता ती बारीक अशी चिरून घेतलेली भाजी आता पातेल्यामध्ये ती भाजी आपण काढून घेऊ शिजण्यासाठी। त्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ टाकायची, शेंगदाणे टाकलेत, 1 ग्लास पाणी आणि आता पातेलं आपण गॅसवरती ठेवून देऊ आणि आता शिजायला 10 मिनिटं झाकण ठेवून शिजून द्यायची भाजी चांगली। त्याला वाटण काढले, मिरच्या घेतल्यात, जसं तिखट लागतं तसं मिरच्या घ्यायच्या, लसूण घेतलाय आणि थोडीशी जिरी घेतली, एवढीच घेतली जिरी आणि ही आता बारीक करून घ्यायची। असं बारीक करून घेतलंय। भाजी ही तवर शिजून झालेली आता एका अशी शिजवले बारीक। चमच्याने भाजी अशी बारीक करून घ्यायची, जरा दाबून दाबून म्हणजे बारीक होती अशी। लसूण घेतला टिचून थोडासा फोडणीसाठी, असा आबडधोबड टेस्टलं की टेस्ट छान येते। आणि 1 चमचा आता डाळीचं पीठ घेतलेलं आहे, बेसन पीठ, ते बी त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे भाजीमध्ये। लगेच तेल तापायला ठेवायचं कढईमध्ये। तेल तापलं की थोडीशी जिरी मोहरी फोडणीला द्यायची, थोडीच टाकले। त्याच्यामध्येच लसूण टेचलेलाही टाकून द्यायचा आणि लालसर होईस्तोपर्यंत लसूण चांगला तळून घ्यायचा, म्हणजे टेस्ट छान येते। असं लसूण आपण चांगला तळून घेतलेला आहे असं लालसर होईस्तोपर्यंत। आणि मिरचीचा ठेचा आपण करून घेतला आहे, तोही आता तेलामध्ये तळायला टाकायचा। मिरची ही चांगली तळून घ्यायची त्याच्यामध्ये आणि आपण भाजी शिजवलेली आता टाकून घ्यायची त्याच्यामध्ये। भाजी टाकून घेतली आता चांगली मिक्स करून घ्यायची। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि सगळं एकजीव करून घ्यायची भाजी चांगली हलवून। त्याच्यामध्ये 2-3 बुटकं चिंचची टाकलेली आहे, भिजायला घातली होती ती टाकली चिंच आणि थोडासा गूळ टाकायचा, म्हणजे टेस्ट छान येते। लाईक करा, सबस्क्राईब करा, ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब नक्की करा। खूप छान भाजी होते अशी।